Hey student, this is Pooja Bhosle here. So in today's lecture we are going to see your 6th semester, its syllabus and subject. Okay, see आता जी एक्झाम येते ती एक्झाम तुमची 5th सेमिस्टरची आहे, राईट. ज्याचा की सिलेबस तुम्हाला देण्यात आलेला आहे, नोट्स तुम्हाला देण्यात आलेले आहेत, त्याचबरोबर आपण MCQसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, तर तुम्हाला त्या सर्व थिंग्सचा या ठिकाणी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि 5th सेमिस्टरची एक्झाम तुम्हाला तिकडे अटेंड करायची आहे. ओके, तर आज आपण पाहणार आहोत ते 6th सेमिस्टरबद्दल. तर तुमच्या 6व्या सेमिस्टरचा सिलेबस इकडे तुम्हाला मिळणार आहे आणि आपण उद्यापासून तुमचे सर्व सेमिस्टर सब्जेक्ट स्टार्ट करणार आहोत. ओके, पहा की जो काही तुमचा 5th सेमिस्टरचा सिलेबस होता किंवा जो काही पार्ट होता तो संपलेला आहे. त्यामुळे आजपासून जे काही तुम्हाला लेक्चर्स मिळतील ते नेक्स्ट सेमिस्टर करता असणार आहेत, ज्याची एक्झाम तुमची जेव्हा असेल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगूच. परंतु तुम्ही कोणीही या ठिकाणी कन्फ्युजन करून घ्यायचं नाही आहे की दोन्ही सेमिस्टरचा सिलेबस काय आहे किंवा जे लेक्चर्स चालू आहे ते नेमके कुठल्या सब्जेक्टसाठी किंवा कुठल्या पार्टसाठी असतील. ओके, म्हणजे काय तर आजपासून जे काही लेक्चर्स तुम्हाला ऑनलाईन लेक्चर्स असतील, झूम मीटिंगद्वारा जे लेक्चर्स होतील, हे सगळे जे काही लेक्चर्स असणार आहेत ते 6th सेमिस्टरसाठी असणार आहेत. ओके, तुमचा 5th सेमिस्टरचा पूर्ण सिलेबस संपलेला आहे या ठिकाणी, म्हणून आपण नेक्स्ट सेमिस्टर इकडे स्टार्ट करत आहोत. तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे 5th सेमिस्टरचा, ज्याचा की तुम्हाला टाइम टेबल प्रोव्हाइड करण्यात येईल, ज्याची डेट तुम्हाला सांगण्यात येईल. मात्र ही जी एक्झाम आहे ती फक्त तुमच्या 5th सेमिस्टर करिता असणार आहे. 6th सेमिस्टरचा या ठिकाणी सिलेबस जरी स्टार्ट करण्यात आलेला असला तरी सुद्धा त्याची कुठलीही एक्झाम आता तुमची होणार नाही. ओके, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. ही एक्झाम फक्त आणि फक्त 5th सेमिस्टरची आहे. ओके, तर तुम्हाला नोट्स वगैरे सगळे प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत, ते व्यवस्थित तुम्ही घ्या आणि अभ्यास त्याचा चालू करा. ओके, तर या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत 6th सेमिस्टरमध्ये कुठले कुठले सब्जेक्ट तुम्हाला असणार आहेत आणि आपल्या सब्जेक्ट म्हणजे की इंडियन इकॉनॉमी अँड HRM याचा जो सिलेबस आहे तुम्हाला या लेक्चरमध्ये मी देणार आहे. ओके, तर अदर जे सब्जेक्ट आहेत ज्यांचा की सिलेबस आहे ते सर्व काही टीचर्स तुम्हाला आपापल्या लेक्चर्समध्ये प्रोव्हाइड करतील. त्या व्यतिरिक्त तुम्हाला पूर्ण सिलेबसची PDF फाईल म्हणजे तुमच्या 5th सेमिस्टरच्या काळामध्ये देण्यात आली होती, तरीसुद्धा आपण परत एकदा तुम्हाला या फाईल्स प्रोव्हाइड करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला 5th आणि 6th या दोन्ही सेमिस्टरचा सिलेबस पाहायला मिळेल. ओके, तर चला पाहूया आपण सब्जेक्ट कुठले कुठले असणार आहेत या सेमिस्टरकरिता. पहा, या ठिकाणी असणार आहे तुमचा 1 सेकंड, या ठिकाणी तुमचा जो सब्जेक्ट असणार आहे तो आहे ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग, जो की तुम्हाला 5th सेमिस्टरमध्ये सुद्धा होता. त्यानंतर असणार आहे मॅनेजमेंट अकाउंटिंग, ऑडिटिंग. हे तिन्ही सब्जेक्ट तुम्हाला इकडे सेम पाहायला मिळतील. त्यानंतर पहा की एनी ग्रुप, तर ग्रुप आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. पहा, या ठिकाणी कुठलंही कन्फ्युजन नका ठेवू. या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी डिटेलमध्ये सब्जेक्ट प्रोव्हाइड केली जातील जर या ठिकाणी तुम्हाला काहीही अडचण आली तरीसुद्धा. ओके, पहा, तर हे तिन्ही सब्जेक्ट तुमच्या लक्षात आलेले आहेत. या ठिकाणी सांगितलेलं आहे ऑप्ट एनी वन ग्रुप. तर या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज नाही व्हायचे, तर एक ग्रुप आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. हा ग्रुप तुम्हाला नाही, हा ग्रुप आपण सिलेक्ट केलेला आहे, इथे कन्फ्यूज व्हायचं नाही. ओके, तर हे यापैकी कुठलाही ग्रुप तुम्हाला नाही. ओके, F पर्यंत ग्रुप्स आहेत, आय थिंक ग्रुप G. ओके, G पर्यंत ग्रुप आहेत या ठिकाणी, तर यातला कुठलाही ग्रुप आपल्या सिलेबससाठी नाही. तर कुठले सब्जेक्ट आहे तुम्हाला ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, ऑडिटिंग, हे 3 सब्जेक्ट आहेत. त्यानंतर तुम्हाला ग्रुप्स जो सिलेक्ट करण्यात आलेला आहे तो ग्रुप B आहे, ज्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट असणार आहेत HRM, जो की लास्ट सेमिस्टरला देखील होता. त्यानंतर मार्केटिंग मॅनेजमेंट, हे 2, म्हणजे की टोटल आता किती झाले तुमचे 5 सब्जेक्ट लक्षात आलेले असतील तुम्हाला. ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, ऑडिटिंग, देन HRM अँड MM, इट मीन्स मार्केटिंग मॅनेजमेंट. तर हे 5 सब्जेक्ट तुम्हाला आहेत. त्यानंतर इकडे तुम्हाला पाहायला मिळणार आहे ट्रेनिंग अँड प्रोजेक्ट वर्क. ओके, तर इकडे तुम्हाला असतो प्रोजेक्ट, तर तुम्हाला या सेमिस्टरमध्ये प्रोजेक्टसुद्धा
द्यायचा असतो. तर एन्व्हायरमेंटचा ज्या पद्धतीने तुम्ही प्रोजेक्ट पाहिलेला आहे त्या पद्धतीने तुम्हाला इकडे ट्रेनिंग टाईपचा प्रोजेक्टसुद्धा द्यावा लागतो. ओके, तर त्याबद्दल इन डिटेलमध्ये तुम्हाला मोहोलकर सर सांगतील. ओके, सी, तर यानंतर हे 5 सब्जेक्ट तुमच्या लक्षात आले. 6वा हा सब्जेक्ट नाही आहे, तर हा तुमचा प्रोजेक्ट पार्ट असणार आहे. तर 5 सब्जेक्ट तुमच्या लक्षात आले असतील. त्यानंतर आपण पाहूया इकडे या ऑप्ट एनी वन सब्जेक्ट. तर यापैकी आपण एक सब्जेक्ट सिलेक्ट केलेला आहे, तो म्हणजे इंडियन इकॉनॉमी. ओके, तर कुठला सब्जेक्ट आहे या ठिकाणी आपला, तर इंडियन इकॉनॉमी हा सब्जेक्ट आपल्याकडे आहे, म्हणजे 6 नंबरचा सब्जेक्ट इकडे पाहायला मिळतो. त्यानंतर हे जे लास्ट आहे, जे तुम्हाला लास्ट सेमिस्टरमध्ये टॅली असा सब्जेक्ट होता, अकाउंटिंग टॅली म्हणून, तर त्या पद्धतीचा या ठिकाणी एक सब्जेक्ट तुम्हाला असणार आहे. यापैकी एक सब्जेक्ट तुमचा असेल. फक्त तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचे सब्जेक्ट ते म्हणजे ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग, मॅनेजमेंट अकाउंटिंग, ऑडिटिंग, HRM, मार्केटिंग मॅनेजमेंट, इंडियन इकॉनॉमी. ओके, तर स्किलसाठीचा एक सब्जेक्ट तुम्हाला मोहोलकर सर सांगतील, जो तुमचा कुठलाही SEC म्हणजे स्किल्स एनहान्समेंट कोर्समधील कुठला सब्जेक्ट आपण सिलेक्ट केलेला आहे ते तुम्हाला त्यांच्याकडून कळेल. इथंपर्यंतचे जे सब्जेक्ट मी सांगितले ते सब्जेक्ट तुम्हाला या सेमिस्टरमध्ये असणार आहेत. ओके, तर या पद्धतीने आपलं हे सेमिस्टर चालेल. त्यानंतर आपण पाहूया सिलेबस आपल्या सब्जेक्टचा. तर इंडियन इकॉनॉमी हा सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 5 चॅप्टर्स पाहायला मिळणार आहेत. ज्या पद्धतीने लास्ट सेमिस्टरमध्ये देखील तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचे 5 चॅप्टर्स होते, 5 युनिट होते, त्या पद्धतीने इकडे सुद्धा तुम्हाला किती चॅप्टर्स पाहायला मिळत आहेत, तर 5 चॅप्टर्स पाहायला मिळणार आहेत. ऑब्जेक्टिव्ज अँड स्ट्रॅटेजी ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग. ओके, तर लास्ट सेमिस्टरमध्ये आपण इंडियन इकॉनॉमीचं इन डिटेल जे काही नॉलेज घेतलं होतं ते बेसिक नॉलेज होतं, राईट. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, त्याची डेव्हलपमेंट कशी झाली, नॅशनल इन्कम कशा पद्धतीने काउंट केलं जातं, GDP म्हणजे काय असतं, किंवा अंडर डेव्हलपमेंट किंवा डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे काय, या पद्धतीचा आपण तिकडे अभ्यास केलेला आहे आपल्या 5th सेमिस्टरमध्ये. तर या सेमिस्टरमध्ये आपण त्याच्या पुढील भाग पाहणार आहोत, म्हणजेच की ऑब्जेक्टिव्ह अँड स्ट्रॅटेजी ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग. तुमच्या लक्षात आलं असेल की इंडियन इकॉनॉमी कशा पद्धतीची आहे किंवा कशा पद्धतीने वर्क करत आहे, कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपण डेव्हलपमेंटकडे आलेलो आहोत, या पद्धतीचे सगळे नॉलेज तुम्हाला तिकडे मिळालेलं आहे. ज्यामध्ये आपण एक इम्पॉर्टंट पार्ट पाहिलेला होता, तो म्हणजे प्लॅनिंग कमिशन, ज्याला की आता नीती आयोग असं म्हटलं जातं, है ना. ते तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेलं आहे की नीती आयोग केव्हा आला, यामध्ये काय बदल करण्यात आले, किंवा आपण हे सुद्धा पाहिलेलं आहे की प्लॅनिंग कमिशन केव्हापासून आलेला आहे, प्लॅनिंग कमिशनचे मेन उद्देश काय होते, या पद्धतीचा आपण अभ्यास तिकडे केलेला आहे. तर इकडे आपण पाहणार आहोत इकॉनॉमिक प्लॅनिंग म्हणजे कुठल्या चेंजेसनुसार किंवा कुठल्या चेंजेस करून आपण इथंपर्यंत आलेलो आहोत, कुठल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळतं, इन द सेन्स की आपण जे काही नॉलेज इकडे पाहणार आहोत ते पूर्णपणे असणार आहे आपल्याकडे असलेल्या इकॉनॉमिक प्लॅनिंगबद्दल. त्यानंतर आहे इंडस्ट्रियल पॉलिसी अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमधील जे काही इंडस्ट्रियल पॉलिसीज आहेत त्या पॉलिसीचा अभ्यास तुम्हाला इकडे करायला मिळणार आहे. पहा, इंडस्ट्रियल पॉलिसी हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो कुठल्याही इकॉनॉमीसाठी, कारण तुमच्याकडे असलेली इंडस्ट्रीसाठी तुम्ही कुठल्या पद्धतीच्या पॉलिसीज आणताय, कशा पद्धतीने त्यांच्या इम्प्रूव्हमेंट किंवा डेव्हलपमेंटकडे पाहताय, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असतात. तर हे इकडे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पब्लिक सेक्टर अँड डिसइन्व्हेस्टमेंट पॉलिसी. पहा, पब्लिक सेक्टर काय असतं किंवा पब्लिक सेक्टर म्हणजे काय आणि प्रायव्हेट सेक्टर म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे. बट डिसइन्व्हेस्टमेंट करणं म्हणजे नेमकं काय असतं, की कुठल्या गोष्टींची सेलिंग करणं किंवा कुठल्या गोष्टी शेअर्स येतात का किंवा काय कुठल्या पद्धतीने आपण डिसइन्व्हेस्टमेंट करतो, या गोष्टींचा तुम्हाला इकडे अभ्यास करायला मिळणार आहे. त्यानंतर आहे प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन ऑफ इंडियन इकॉनॉमी. LPG मीन्स व्हॉट, हे तर सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला, LPG म्हणजे काय आत्तापर्यंत आपण ऐकलेलो आहोत. बट प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन जे आपल्याकडे आहे इंडियन इकॉनॉमीबद्दल जे रिलेट करतं जास्तीत जास्त, या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला इकडे करायला मिळणार आहे. जे काही रिफॉर्म्स या ठिकाणी आपण केलेले आहेत, ज्यामुळे की डेव्हलपमेंट झालेलं आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला इकडे करायला मिळणार आहे. त्यानंतर आहे द पॅरलर इकॉनॉमी. की इकॉनॉमीमध्ये पॅरलर इकॉनॉमी हा जो पार्ट आहे
तो आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. पहा की ज्या पद्धतीने आपण इकॉनॉमिक डेव्हलपमेंटकडे बघतोय किंवा इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशा पद्धतीने होते इकडे आपण लक्ष देतोय. म्हणजे फायनान्शियल ज्या काही गोष्टी आहेत ज्या की आपल्याला माहिती आहेत याबद्दल आपण जागरूक आहोत, त्याच्या डेव्हलपमेंटचा पूर्ण विचार केला जातो. बट त्याचबरोबर सोशल सिस्टीम कशा पद्धतीची आहे किंवा कुठले कुठले फॅक्टर्स आहेत जे की ब्लॅक मनी सारख्या गोष्टीसाठी इकडे जास्त इन्फ्लुएन्स करतात किंवा या गोष्टीवरती डिपेंड आहेत, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला इकडे करायचा आहे. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत इव्होल्युशन ऑफ पॉलिसी पॅकेज टू कंट्रोल पॅरलल इकॉनॉमी. ओके, तर ही जी पॅरलल इकॉनॉमी आहे एका पद्धतीने आपण बघतोय की जे काही मनी म्हणजे की नॅशनल इन्कम असेल, आपण बघितले की आपण काउंटिंग कसं करतो किंवा कशा पद्धतीने कॉम्पिटिशन करत असतो, या गोष्टीचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं जातं. बट आपल्याला हे देखील माहिती आहे की ब्लॅक मनी नावाचं थिंग पण इथे काय करतं, एक्झिस्ट करतं. येते लक्षात. या ब्लॅक मनीच्या प्रॉब्लेममुळं आपलं नॅशनल इन्कम किंवा GDP जे आहे ते कमी काउंट होते. आपल्याकडे जे काही पैसा अवेलेबल आहे ज्याचं कॉम्पिटिशन आपण करू शकत नाहीत, येते लक्षात. तर हे सगळं ब्लॅक मनीमध्ये आहे, ब्लॅक मनीमध्ये जातं. तर ही जी पॅरलल इकॉनॉमी आहे याबद्दल सुद्धा आपण इकडे अभ्यास करणार आहोत. ओके, तर हे सगळा पार्ट तुम्हाला इंडियन इकॉनॉमी या सब्जेक्टमध्ये स्टडी करायला मिळेल, जो की आपला सब्जेक्ट असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सब्जेक्ट. ओके, तर लास्ट सेमिस्टरमध्ये जे काही आपण स्टडी केलेलं आहे त्याच्या पुढील पार्ट तुम्हाला या सेमिस्टरमध्ये अभ्यासायचा आहे. पहा की आपण जो काही फर्स्ट पार्ट पाहिला होता त्यामध्ये आपण पाहिले की कशा पद्धतीने ह्युमन रिसोर्सेस मिळवले जातात मार्केटमधनं, आपण कशा पद्धतीने त्यांना अट्रॅक्ट करतो, इन्व्हिटेशन कशा पद्धतीने देतो, ज्याला की आपण रिक्रुटमेंट म्हणतो. त्यानंतर रिक्रुटमेंट नंतर त्यांचं पूर्णपणे अपॉइंटमेंट किंवा सिलेक्शन कसं होतं, कुठल्या कुठल्या गोष्टी थ्रू त्यांना जावं लागतं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण केलेला आहे. या सेमिस्टरमध्ये आपण पाहणार आहोत एम्प्लॉई एम्पॉवरमेंट. सिलेक्शनपर्यंत आलो आहे आपण, पूर्णपणे ते आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आलेले आहेत. त्याचा पुढील पार्ट म्हणजे काय तर एम्प्लॉई एम्पॉवरमेंट. तर पूर्णपणे आपण त्याचा अभ्यास इकडे करणार आहोत की कुठल्याही एम्प्लॉईची एम्पॉवरमेंट किंवा कुठल्या एम्प्लॉईंना आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये सामावून घेणं किती इम्पॉर्टंट असतं, त्यांच्या एम्पॉवरमेंटकरिता कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज असते, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास इकडे होणार आहे. त्यानंतर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, ह्युमन रिसोर्सेसचं ओरिएंटेशन करणं वगैरे किंवा त्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं, ह्या गोष्टींचा अभ्यास इकडे आपल्याला करायला मिळणार आहे. त्यानंतर करिअर प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंट. तर करिअर प्लॅनिंग इन द सेन्स की जे काही आपल्याकडे एम्प्लॉईज असतील त्यांच्या डेव्हलपमेंटकरिता कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज असते, कशा पद्धतीने केलं जातं, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास इकडे करणार आहोत. सक्सेशन प्लॅनिंग जे आहे ते इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे इकडे, तर त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. इंटरनॅशनल ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, तर इंटरनॅशनल लेवलवरती कशा पद्धतीचं HR मॅनेजमेंट केलं जातं याबद्दल आपण इकडे स्टडी करणार आहोत. आणि त्यानंतर लास्ट आहे इमर्जिंग इश्यू अँड रिसंट टेक्निक इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. तर हे सगळं काही असणार आहे, जी की टेक्निक असणार आहे ते रिसंट म्हटलेली आहे, इन द सेन्स की जे काही मॉडर्न टेक्निक इकडे यूज केलं जाते आजच्या काळामध्ये ह्युमन रिसोर्सच्या मॅनेजमेंट करिता, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुम्हाला इकडे करायला मिळणार आहे. ज्यामध्ये तर टोटल क्वालिटी मॅनेजमेंट अप्रोच, देन HR अकाउंटिंग अँड ऑडिटिंग आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट करणं किती गरजेचं आहे, काय असतं, परत HR इन्फॉर्मेशन सिस्टीम जे की आपल्याला माहिती आहे परंतु इकडे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, आणि HR आउटसोर्सिंग, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण इकडे इन डिटेलमध्ये करणार आहोत. तर या पद्धतीचा तुमचा सिलेबस असणार आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा. ओके, तर या ठिकाणी क्लिअर आहे की आपले सब्जेक्ट कुठले कुठले आहेत, इंडियन इकॉनॉमी अँड HRM. ओके, तर अदर जे सब्जेक्ट आहेत त्यांचं सिलेबस वगैरे सरांकडनं, इतर टीचर्सकडनं तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. त्याचबरोबर तुम्हाला PDF फाईलसुद्धा प्रोव्हाइड केली जाईल. ओके.